या पार्श्वभूमीवर सरकारनं निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे। कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे। या निर्णयामुळे राज्यातल्या कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। राज्याच्या विनंतीचा विचार करून केंद्रानं घेतलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळू शकेल अशी अपेक्षा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। लासलगाव आणि पिंपळगाव इथून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना मोठा फायदा होईल असं सांगत सरकारच्या या निर्णयाचं नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे। सरकारने 20% कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून कांद्यावरील जे 20% निर्यात शुल्क होतं ते रद्द केल्यामुळे कांद्याची अत्यंत चांगली परिस्थिती महाराष्ट्र किंबहुना इतर राज्यांमध्ये राहील। तो कांदा असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, ऊस असतील, सगळ्याही कुठलाही जर शेतीचा त्या ठिकाणी चांगलाच भाव त्या ठिकाणी या सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे।